नमस्कार. आज आपण एका अतिशय थंड आणि बर्फाळ जगाची सफर करणार आहोत. या धड्याचं नाव आहे इन एस्किमो लँड. हा नुसता धडा नाहीये तर एक भन्नाट प्रवास आहे. आपण अशा एका जगात जाणार आहोत जिथे सगळीकडे फक्त बर्फ आणि बर्फच आहे. चला तर मग या वेगळ्या जगातल्या लोकांबद्दल जाणून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत तर आधी वेलकम टू एस्किमो लँड, मग इनुइट लोकांचे जीवन, काही महत्त्वाचे नवीन शब्द, सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ, आणि शेवटी उच्चार आणि आवाज. तर भाग 1, वेलकम टू एस्किमोलँड, या गोठलेल्या वाळवंटाची सफर. विचार करा, तुम्ही अशा एका ठिकाणी आहात जिथे विटा सिमेंटची घरे नाहीत, रस्ते नाहीत, झाडं नाहीत आणि गाड्याही नाहीत. उन्हाळा तर सोडाच, सगळीकडे फक्त बर्फाची चादर. ग्रीनलँडचा हा भाग उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे इथे वर्षाचे 4 महिने कमालीची थंडी असते आणि चक्क अंधार असतो. हे ठिकाण एखाद्या गोठलेल्या वाळवंटासारखंच, म्हणजे फ्रोझन डेझर्टसारखं दिसतं. आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. आपण अनेकदा या लोकांना एस्किमो म्हणतो, बरोबर? पण हा मूळ अमेरिकन इंडियन शब्द आहे, ज्याचा अर्थ कच्चे मांस खाणारे असा होतो. पण या मूळ रहिवाशांना तो आवडत नाही. ते स्वतःला अतिशय अभिमानाने इनुइट म्हणजेच इनुइट म्हणून घेतात. अलास्का, कॅनडा आणि ग्रीनलँडच्या अतिथंड प्रदेशात राहणाऱ्या या लोकांसाठी इनुइट हाच योग्य आणि सन्माननीय शब्द आहे. भाग 2, लाईफ ऑफ द इन्वेट, या अतिथंडीत जगण्याची कला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या भयंकर थंडीत हे लोक राहतात तरी कसे? उन्हाळ्यात हे लोक सील माशाच्या कातड्यापासून बनवलेल्या तंबूंमध्ये राहतात. पण हिवाळ्यात ते चक्क बर्फाच्या मोठ्या लाद्यांपासून घुमटाच्या आकाराची घरे बनवतात. याच घराला आपण इग्लू म्हणतो. बाहेर हाडे गोठवणारी थंडी असली तरी इग्लूच्या आत मात्र एकदम उबदार असतं, कारण आतल्या भिंतींवर प्राण्यांची जाड कातडी लावलेली असते. आणि हो, या घरात जाण्यासाठी एक लांब अरुंद बोगदा असतो, ज्यातून अक्षरशः रांगत म्हणजे क्रॉल करत जात जावं लागतं. आहे की नाही कमाल? एवढ्या बर्फात खायला काय मिळत असेल? तर हिवाळ्यात हे लोक सील आणि वॉलरस माशांवर अवलंबून असतात. शिकार करण्याची त्यांची पद्धत खूपच वेगळी आहे. ते आधी बर्फात एक छिद्र करतात आणि सील मासा श्वास घेण्यासाठी वर येण्याची अगदी शांतपणे वाट पाहत तिथे झोपून राहतात. जसा तो मासा वर येतो तसा हार्पून नावाच्या भाल्याने ती त्याची शिकार करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे मांस ते कच्चेच खातात. शिवाय प्राण्यांच्या चरबीचा उपयोग ते दिवे लावण्यासाठी करतात आणि कातड्यापासून मस्त उबदार कपडे बनवतात. आता प्रवासाचं काय? पाण्यातून प्रवास करण्यासाठी ते कयाक नावाच्या हलक्या लाकडापासून बनवलेल्या अरुंद होडीचा वापर करतात. आणि जमिनीवर बर्फच बर्फ असल्यामुळे चाकांच्या गाड्या चालत नाहीत. त्यामुळे ते कुत्र्यांनी ओढल्या जाणाऱ्या स्लेज गाड्या वापरतात. पण थांबा, इथे नेहमीच बर्फ नसतो बरं का. वसंत ऋतू आला की किनाऱ्याकडचा बर्फ वितळतो आणि सगळी जमीन अशा सुंदर फुलांनी बहरून येते. एकदम डोळ्यांचे पारणे फेडणारं दृश्य. भाग 3, इम्पॉर्टंट न्यू वर्ड्स, आपला शब्दसंग्रह वाढवूया. ह्या धड्यात आलेले काही नवीन शब्द आपण पाहूया. पहिला शब्द आहे एक्स्ट्रीमली, म्हणजे अत्यंत किंवा खूप जास्त, जसं की इट इज एक्स्ट्रीमली कोल्ड. दुसरा शब्द आहे क्रॉल म्हणजे रांगणे. आपण मगाशी पाहिलं ना, दे क्रॉल इन टू देअर हाऊसेस. आणि तिसरा शब्द आहे रॉ, म्हणजे कच्चा किंवा न शिजवलेला. देअर फ्लेश इज इटन रॉ, म्हणजे त्यांचे मांस कच्चेच खाल्ले जाते. आता एक छोटीशी आणि गमतीशीर ॲक्टिव्हिटी करूया. हे शब्दकोडे पहा. यात आपल्याला असे शब्द शोधायचे आहेत ज्यांच्या शेवटी ओ आणि डब्ल्यू ही अक्षरे येतात. चला, उभा शब्द क्रमांक 4 शोधूया. असा कोणता काळा पक्षी आहे ज्याच्या नावाची स्पेलिंग OW वर संपते? थोडा विचार करा. अगदी बरोबर, तो आहे CROW, म्हणजेच कावळा. असे छोटे छोटे खेळ खेळले की नवीन शब्द कायम लक्षात राहतात, नाही का? भाग 4, ग्रामर, सिम्पल फ्युचर टेन्स. उद्याबद्दल बोलायचं असेल तर काय करायचं? जेव्हा एखादी गोष्ट अजून घडलेली नाही आणि ती उद्या किंवा भविष्यात घडणार आहे, तेव्हा आपण साधा भविष्यकाळ वापरतो. हा बदल खूप सोपा आहे. काल जे झालं त्यासाठी आपण म्हणतो आय प्लेड क्रिकेट. आज जे होतंय त्यासाठी म्हणतो आय प्ले क्रिकेट. पण उद्या जे होणार आहे त्यासाठी आपण म्हणतो आय शॅल प्ले क्रिकेट. म्हणजे टुमॉरो किंवा उद्याचं नियोजनाबद्दल बोलताना आपण क्रियापदाच्या आधी फक्त शॅल किंवा विल लावतो.
हा तक्ता पहा. यावरून भविष्यातील वाक्य किती सहज बनवता येतात ते समजेल. जर आय किंवा वी असेल तर शॅल किंवा विल वापरता येतं, जसं वी शॅल गो टू स्कूल. आणि जर ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर विल वापरतात, जसं की तनू विल लर्न इंग्लिश. आहे की नाही सोप्पं? भाग 5. प्रनन्सिएशन अँड साऊंड्स. स्पष्ट बोलण्याचा सराव. इंग्रजीत नुसतं बरोबर लिहिणं महत्त्वाचं नाहीये, तर ते योग्य प्रकारे बोलताही आलं पाहिजे. बोलताना आपण शब्दाच्या एका विशिष्ट भागावर थोडा जोर देतो, ज्याला स्ट्रेस्ड सिलेबल म्हणतात. इथे पहा, आपण टेबल असं सपाट म्हणत नाही, तर टेबल, टेवर जोर असं म्हणतो. तसंच बिगिन, इथे गिनवर जोर आहे, आणि एम्प्लॉई, वर जोर आहे. असा उच्चार केल्यामुळे आपलं इंग्रजी बोलणं एकदम नैसर्गिक वाटतं. आता हे भारी इग्लू पहा. यावर काही शब्दांच्या जोड्या लिहिल्या आहेत, ज्यांना मिनिमल पेअर्स म्हणतात. हे असे शब्द आहेत जे ऐकायला जवळपास सारखेच वाटतात, पण एका छोट्याशा आवाजामुळे त्यांचा पूर्ण अर्थ बदलून जातो. या जोड्या बघा बरं. टाईड आणि टाईम. येथे फक्त शेवटचा आवाज बदललाय. होल आणि पोलमध्ये सुरुवातीचा आवाज बदललाय. तसंच लाईफ आणि लिव्ह आणि रॉ आणि पॉ. एक छोटासा उच्चार बदलला की शब्दाचा अर्थ कसा पूर्णपणे बदलतो हे यावरून आपल्या लक्षात येतं. शेवटी या टीचा आवाजावर लक्ष देऊया. इंग्रजीतील टीचा आवाज थोडा तीक्ष्ण आणि क्रिस्प असतो, जसं की कॅट, प्लेट आणि टेबल. तुम्हीही ह्या टीचा आवाज अगदी स्पष्टपणे काढण्याचा सराव नक्की करून पहा. तर मित्रांनो, आज आपण काय काय पाहिलं? वेलकम टू एस्किमोलँड, इन्व्हिट लोकांचे जीवन, नवीन शब्द, साधा भविष्यकाळ आणि उच्चार. आजचा हा आपला माहितीपूर्ण प्रवास संपवण्यापूर्वी एक विचार करण्यासारखा प्रश्न. आज आपण जे काही पाहिलं त्यावरून या गोठवणाऱ्या वाळवंटात जगण्याच्या पद्धतीबद्दल तुम्हाला सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती वाटली? तो इग्लूमधला उबदारपणा की त्यांचे कयाक आणि स्लेज? यावर नक्की विचार करा. आजच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया.